तिथे ना आज आम्ही निघालो होतो बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी. पण तिथे गेल्यानंतर ना भरपूर अशा मूर्त्या होत्या आणि काहीच कळत नव्हते की कोणती मूर्ती घ्यावी. पण आम्हाला ना घरच्यासाठी मध्यम स्वरूपाची मूर्ती घ्यायची होती आणि आम्ही तशातलीच मूर्ती बघत होतो. आणि त्यानंतर ना महालक्ष्मीसमोर ठेवण्याची छोटी मूर्ती पण घ्यायची होती, ती पण बघत होतो आम्ही. तर आम्ही ना ते हे 2 पैकी एक सिलेक्ट करणार होतो आणि त्यानंतर ना असंच आमचं मूर्त्या बघणं चालूच होतं. आणि त्यानंतर ना रेवसाठी त्यांनी ना गणपती बाप्पाचा जो बंद असतो ना तो आणला बांधायला. मग तिला बांधला, तिच्यासोबत एकदम फोटोज वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर ना घरी आल्यानंतर ना त्यांनी गणपती बाप्पाची स्थापना करण्यास सुरुवात केली. कलश वगैरे भरून घेतला, कलश स्थापित केला आणि त्यानंतर ना बाप्पाची मूर्ती पण स्थापित करून घेतली आणि दिवा वगैरे प्रज्वलित करून ना त्यांनी बाप्पाला हळदी कुंकू, अक्षदा, गुलाल जे काही असते ते लावून घेतलं. त्यानंतर फुलांची माळ, वस्त्रमाळ सगळं लावून घेतलं आणि त्यानंतरनं जे त्यांनी असं पूर्ण पॅकच घेतलं होतं. त्यामुळे सर्व इथे गुलाल वगैरे तर ते ना पुड्या वगैरे सोडून बघत होते, म्हणत होते की नवीन आहे ना हेच वापरू आपण. तर असंच काही त्यांचं चालू होतं आणि त्याने मनोभावे पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतरनं सगळं ठेवून विडा वगैरे मोदक वगैरे ठेवून झाल्यानंतर आरतीची वेळ झाली आणि त्यानंतरनं आम्ही आरती करायला सुरुवात केली. आणि तुम्ही कशाप्रकारे गणपतीची स्थापना करता तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.